तर निश्चितच शारदा भुवन संस्थेच्या वतीनं या ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त हा एक उत्कृष्ट आणि चांगला उपक्रम आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राज्यातील विविध खेळाडूंच्या खेळ पाहण्याची संधी मिळते, प्रोत्साहन मिळतं आणि एवढं जरी झालं तरी ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी आहेत ते राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी किंवा राज्यस्तरावर जाण्यासाठी तयार होतील. आणि म्हणून हा अतिशय सुस्त असा उपक्रम आहे. मी आदरणीय या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, त्याचबरोबर DP सावंत साहेब यांना खूप खूप या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचे स्पोर्टचे राबवत जावं. प्रत्येक घरातून एक तर प्रत्येक घरातून एक खेळाडू जर बॅडमिंटन खेळायला लागला तर तो खेळाडू निश्चित खेळेलच, त्याच्या शरीरामध्ये एक तंदुरुस्ती तर राहीलच, पण त्याचे विचार बदलतील. तो स्पर्धेमध्ये खेळू अगर न खेळू, पण त्याची जी मानसिकता आहे ही खेळामुळे निश्चित प्रकारचे चेंज होईल असं मला वाटतं. मला अतिशय आनंद आहे की सतत 22व्या वर्षी यावर्षी स्टेट लेवल चॅम्पियनशिप आणि सिलेक्शन ग्रेड स्पर्धा कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त या 22व्या वर्षी सुद्धा राबवली जात आहे. आदरणीय कुलगुरू चास्कर साहेब इतर सर्व मान्यवर आज या स्पर्धेच्या उद्घाटनाला आहेत. गेल्या 22 वर्षापासून जिल्हा लेवल असो किंवा स्टेट लेवल असो अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही नांदेड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्फत चालवलं करतो आणि विद्यार्थ्यांना खेळाकडे, बॅडमिंटन खेळाकडे कसं जास्तीत जास्त आकर्षित करता येईल याकरता आमचा नेहमी प्रयत्न असतो. या येणाऱ्या वर्षात आगामी वर्षांमध्ये आमचं स्वप्न आहे की वेस्ट झोन किंवा नॅशनल टुर्नामेंट्स इथं नांदेडला बॅडमिंटनच्या घ्याव्या आणि त्या अनुषंगाने आम्ही तयारी ही सुरू केलेली आहे आणि येणाऱ्या काळात नॅशनलचे पण गेम्स इथं नांदेडला व्हावेत अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ते नक्कीच आमच्या संस्थेचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सहकार्याने आम्ही नेहमीच पुढे जात आलेलो आहोत आणि त्यांच्यामुळेच ह्या स्पर्धा सुद्धा आम्ही घेऊ शकू याचा आम्हाला विश्वास आहे. जेणेकरून खेळ हा विद्यार्थ्यांमध्ये पॉप्युलर झाला पाहिजे. अभ्यासाबरोबर खेळाचंही महत्त्व जे आहे ते विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. स्पोर्ट्समन स्पिरिट ज्याला आपण म्हणतो ती अंगीकारली विद्यार्थ्यांनी पाहिजे. हा त्याच्या मागचा आमचा जे सुंदर शेट्टी हे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव आहेत. गेल्या अनेक वर्ष ते बॅडमिंटनसाठी काम करतायत. आज यांचं वय 86 आहे. आता त्यांनी उद्घाटन खेळून केलेलं आहे आणि त्यांना जीवनगौरव पुरस्कार आजच्या या सोहळ्यामध्ये आम्ही टुर्नामेंटच्या निमित्ताने दिलेले आहे. त्याचबरोबर नांदेडचा एक तरुण खेळाडू धनंजय हा इंटरनॅशनल बॅडमिंटनमध्ये पॅरा बॅडमिंटनमध्ये मेडल्स मिळवून आलेला आहे. तो नांदेडचा आहे. त्यामुळे त्याचाही आम्ही सत्कार जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तर्फे आम्ही आज केलेला आहे. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम आपण वेळोवेळी करत आलेलो आहे जेणेकरून जास्तीत जास्त खेळाडू नांदेडमधून स्टेट लेवल, नॅशनल लेवलवर जावेत असं सगळ्यांचाच आमचा प्रयास. योनेक सनराइज महाराष्ट्र सेकंड सिनियर सिलेक्शन टूर्नामेंट नांदेड येथे संपन्न होती आणि नांदेड येथे सलग 22व्या वर्षी ही टूर्नामेंट. विशेष कौतुक हे नांदेड बॅडमिंटन संघटनेचं आहे. आदरणीय सावंत सर आणि आदरणीय महेश वातडकर या दोघांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा इथे होती आणि अत्यंत चांगल्या वातावरणात या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा संघ सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वेस्ट झोन या स्पर्धेसाठी निवडला जाणार आणि त्यातनं मग पुढे नॅशनल साठीचा संघ निवड. म्हणजे माझी जे पण आतापर्यंतची मेहनत आहे ते मी आतापर्यंत मी 60 टुर्नामेंट खेळलो इंटरनॅशनल. तर पहिल्यांदा माझं गोल्ड मेडल आलेलं आहे. तर याच्या मागे माझे कोच किरण सर, मम्मी पप्पा सगळ्यांची जे पण माझ्यासोबत हे होतं एन्करेजमेंट होतं ते मला मोटिवेट केलं आणि फायनलमध्ये माझं जे पार्टनर आहे त्याच्यासोबतच माझं मॅच होतं. तर ते एक प्रेशर पण होतं की सोबतचं प्लेअर आहे तर कसं होणार, पण सगळं सक्सेसफुली चांगलं झालं. तर खूप
मी बॅडमिंटन तर लहानपणापासून खेळतो, पण पॅरा बॅडमिंटन मला 2024 मध्ये इंट्रोड्यूस झालं. इथली एक लताताई उमरेकर म्हणून आहे, तिने मला इंट्रोड्यूस केलं पॅरा बॅडमिंटन. तर मी 2024 पासून पॅरा बॅडमिंटन